नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू कोसबाड मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली साचणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा, अपघाताचा धोका कायम. डहाणू ते कोसबाड मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली पावसाळ्यात सातत्याने साचणाऱ्या पाण्यामुळे स्थानिक नागरिक, रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने वाहनचालक अंदाजावर वाहन चालवतात. परिणामी अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाणही अधिक झाले आहे. विशेषतः लहान वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. पावसाच्या पाण्यातून वाहन चालवताना अनेक वेळा रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांवर जोरदार पाणी उडते. यापासून बचाव करण्यासाठी काही नागरिक थेट रेल्वे पुलावरूनच लाईन ओलांडत आहेत. मात्र ही रेल्वे लाईन सक्रिय असल्याने गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष. स्थानिक रिक्षाचालकांच्या मते गेल्या 3 वर्षांपासून ही समस्या कायम आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. मात्र अजूनही संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा गंभीर मुद्दा असून प्रशासनाची उदासीनता संतापजनक ठरत आहे. नागरिकांचा आक्रोश, तातडीच्या उपाययोजनांची मागणी. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. डहाणू कोसबाड मार्ग हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर स्थायी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. आय न्यूज 28 साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा ग्राउंड रिपोर्ट. वर्षापासून तो खड्डा तसाच पडलेला आहे, रस्ता दुरुस्त नाही झालेला आहे. आणि आता पावसाचे दिवस आहेत तर तिथं एवढं पाणी साचलेलं असते ना की लोकांना पायी येण्या जाण्यासाठी किंवा बाईकवाले तर एकच लाईन चालू असते. म्हणजे समोरून येत असतील तर एका साईडचे ना थांबावं लागते, नाही तर पाणी वगैरे उडते. आणि आम्ही रिक्षा चालक आहोत तर गाडी चालवली तर एखाद्याच्या अंगावर पाणी वगैरे उडलं तर त्याच्यामुळे खूप वाद होतो. आणि जे पायी चालत जाणारे आहेत तर ते काय करतात, पाण्यातनं न जाता रेल्वे ओलांडून जातात. तर असे कित्येक तरी तिकडे खूप हे झालेले आहेत, अपघात झालेले आहेत. आणि परत असे होण्याचे चान्सेस पण जास्त आहे. लोक काय करतात की रेल्वेवरनं पायी चालत जातात. तर तिकडे प्रशासनाने लक्ष देणे खूब गरजेचं आहे. અમે રિક્ષા ચલાવીએ તો પેસેન્જર ભરીને લઈ જાય તો વરસાદમાં એટલું વાંડીના ઉપર કમર એટલું પાણી હોય તો એટલો ત્રાસ થઈ. સામેથી મારુતિવાલા આવે ઝટપટ પાણી ઉડાવવા જાય. મારુતિવાલાને અમે કંઈ બોલીએ તો દાદાગીરી વાત કે પોલીસને ફોન કરું, તમારું કંઈ ચાલે નહીં, તમે રિક્ષાવાલા એ બધી દમદાટી કરે. રિક્ષાવાલાને દમ આપે મારુતિવાલા ને પોલીસમાં દમ આપું, તમને અંદર કરાવું, આવું બધું બોલે. ને હમણાં ખૂબ જ ત્રાસ છે. અમે કેવી રીતે ધંધો કરીએ હતા. પેસેન્જર પાણી ભરેલો પેસેન્જરને ઉતારીને પછી લગભગ 5-7 કિલોમીટર રાઉન્ડ મારીને રાયગામથી લઈ જવા પડે કોસબાડ સુધી. એટલે ભાડું તો તેવી જ હોય. પેસેન્જરને બી તકલીફ, અમને બી તકલીફ.